दोन संघ नायक लगेच आपण संपर्क सुद्धा अगोदरच खूप उशीर झालाय आपल्याला. एका बाजूला दोंदरे 40+ त्यांना फाईट करणार संघ असणारे शिवकर 40+. चला दोन संघांमध्ये टॉस होईल. एका बाजूला असणारे दोंदरे 40+, एका बाजूला असणारे शिवकर 40+. दोन संघ नायक आपल्याला जरूर पाहायला मिळतील. हेड इज कॉल आणि तिथे मात्र टेल आलाय आणि टॉस जिंकलाय टीम दोंदरे 40+. चला आपला डिसिजन लगेच सांगायचा आहे. फील्ड फर्स्ट. फिल्डिंगचा निर्णय. चला लगेच आपण मैदानात उतरा. चला दोंदरे संघाचे सर्व खेळाडू फिल्डिंगचा निर्णय आणि आपण लगेच मैदानात उतरा. एका बाजूला दोंदरे एका बाजूला शिवकर आणि शिवकर टीमचे सर्व खेळाडू आपण लगेच आपल्या खेळाडू कक्षामध्ये जायचंय. चला सामन्याला खूप विलंब झालाय. स्पर्धा थांबली होती. लगेच इथे मात्र स्पर्धेला सुरुवात करू आपण. एका बाजूला दोंदरे आणि त्यांना फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवकर. चला आमचे दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा कव्हर करताना 3 ऑफिशियल पंच, 2 पंच रवाना झालेत. चला दोंदरे 40+ टीम लगेच मैदानात उतरा. विलंब नको, सपोर्ट करा प्लीज.
चला धुंद्रे 40+ टीम लगेच आपण मैदानात उतरा. पण टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, लगेच आपण मैदानात उतरा. हॅलो हॅलो. चला धुंद्रे 40+ संघ आपण टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुम्हाला मी आता विनंती करू लगेचच मैदानाचा ताबा घ्या. वेळ अजिबात वाया घालवू नका, कारण नाईटची स्पर्धा आहे. जवळपास अर्धा पाऊण तास झाला स्पर्धा थांबलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो लगेचच मैदानाचा ताबा घ्या. हॅलो. चला धुंद्रे संघ फिल्डिंग करण्याचा आपण निर्णय घेतलाय, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला धुंद्रे 40+ टीम लगेच आपला फिल्डिंगची योजना आपण लावून घ्या. आणि चला शिवकार 40+ टीम आपले लगेच 2 सलामीर फलंदाज लगेच मैदानात पाठवा. आता आम्ही थांबणार नाही आहोत, कंटिन्यू सामने चालू होतील, याच्याकडे लक्ष असू द्या.
चला दोन सलामीर फलंदाज मैदानात रवाना झालेत. एका बाजूला दुंद्रे 40+ टीम, एका बाजूला आपण पाहतोय शिवकर 40+ टीम. खूप वेळ अतिरिक्त खर्च झाला, स्पर्धा थांबली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या जोशाने चालू होईल. आता मात्र कोणाचीच गई केली जाणार नाही, याच्याकडे लक्ष असू द्या. सामने कंपल्सरी रेग्युलरी केले जातील. करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मध्ये ऑफसाइड आउटसाइड यॉर्करचा प्रयत्न जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र आपल्याला चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुन्हा एकदा पाहतोय दीपकला तिसरं षटक मार्गस्थ आहे. हा बॉल तिथे मात्र लाईन बर काढली आहे. तिथे मात्र व्हाईट बॉलची संख्या आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 8. चला इनिंग ब्रेक मध्ये एका बाजूला चिंचवली संघ असणारे, एका बाजूला वाजे संघ. टॉस साठी आपण संपर्क साधा लगेच. एका बाजूला चिंचवली, एका बाजूला वाजे. हा बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते 1 डॉट 1 वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला मैदानात पाहायला मिळते. दीपक पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन तयार. हा बॉल जरूर पाहायला मिळतो लोवर फुल टॉस पद्धतीचा कार्पेटच्या साहाय्याने केलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट. या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 10. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफल कव्हर लागतील. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील दीपकला आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज हेमंत. लेफ्ट हँडर म्हणून ओळख जरूर पाहायला मिळते हेमंतची. घातक ठरावं लागेल. संघासाठी धावा एकवटाव्या लागतील. इन्व्हेस्टमेंट करावी लागेल धाव्यांची. गोलंदाज तयार, परंतु LBW चा शिकार. फलंदाज बाद. OUT. अजून एक धक्का. नंतर दुसरं षटक संदीप पाटील. त्यानंतर तिसरे षटक आपण पाहतोय दीपक. काही कमालीची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजीने आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण षटक असताना जरूर पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावाली सिंगल, त्यानंतर 5 आल्या. त्यानंतर या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 धावा आल्यात. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा शेवटचा बॉल या षटकातील घेऊन. शेवटचा बॉल यष्ट्या दाखवल्यात. यू मे साय डेफिनेटली इट असं सांगत असताना फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच आपण संपर्क साधा. चिंचवली विपक्ष वाजे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला वारंवार इथं पुकार दिला जाणार नाहीये. टॉससाठी लगेच संपर्क साधा. तर चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा. एका बाजूला वाजे आणि एका बाजूला चिंचवली. दोन संघांमध्ये फाईट होईल. शेवटच्या षटकाची जबाबदारी रमेश चौधरी यांना आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण प्रशांत पाटील.
यांना जरूर पाहतोय. लास्ट वरतील ओव्हर आपण जरूर पालमलेलं. शेवटचं षटक आहे, हनामारीचं षटक आहे. चांगली फटकेबाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावांचं तिथे मात्र इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज वाईड लाईनला क्लोज ठेवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलची संख्या निर्धाव बॉल आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. रमेश चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हीच जरूर लागली होती परंतु यष्टीरक्षकाने तिथे मात्र चुकी केली आहे. या बॉलवर अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रमेश यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रशांत पाटील पुन्हा एकदा तिथे मात्र आपल्याला पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. पूर्णपणे शांत करून ठेवले. सुस्तीचं क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. रमेश चौधरी पुन्हा एकदा तयार. आई बॉल तिथे मात्र सलगचा तिसरा डॉट. अप्रतिम गोलंदाजी. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या टीम साठी करत असताना. गुड बॉलिंग. धावा द्यायच्या नाहीयेत हीच मानस आहे टीम धुंद्रेचं. प्रत्येक गोलंदाज कंजूशीने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 1, नंतर 5, नंतर 4, त्यानंतर 3 बॉलमध्ये एकही नाहीये. हा बॉल उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र धावतायत आणि तिथे मात्र जोपर्यंत बॉलची उचलणी करतील, फेकी करतील, तोपर्यंत या बॉलवर धावा कंप्लीट 2. या 2च्या मदतीने संघ धावून पोहोचेल 12. 12 धावा फलकावर लागतील. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हाई बॉल फुलर लेनचा होता परंतु फलंदाजाला समजलंच नाही. डॉट बॉल. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. टार्गेट सेट बॉल आहे. 5 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा रमेश चौधरी. शेवटचा बॉल. रमेश चौधरी यांचा शेवटचा बॉल. लाफ्टेड ड्राइव्ह आहे. क्षेत्ररक्षक मागे तैनात आहेत. उचलतील, फेकतील, कलेक्टिंग चांगली परंतु या बॉलवर तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल आणि 2 धावा कंप्लीट. आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघ धावून पोहोचलाय. 14-15 धाव्यांचं असणारे टार्गेट. चला नेक्स्ट मॅच या. वाजे टीमचे कॅप्टन आणि चिंचवली टीमचे कॅप्टन लगेचच टॉससाठी संपर्क करा बघा. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी लगेच संपर्क साधा. तर चला वाजे विपक्ष चिंचवली या 2 संघांमध्ये तिथे मात्र टॉस केलं जाईल. चला 2 कॅप्टन लगेच आपण या. वाजे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चला चिंचवली टीम आपला कॅप्टन आपण पाठवा. तर नक्कीच या सामन्यामध्ये जर आपण विचार केला धुंद्रे 40+ आणि शिवकर 40+ या 2 संघादरम्यान 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा कुठून काढल्या त्या शिवकर 40+ या संघानं आणि 15 धावांचं टार्गेट ठेवलं ते धुंद्रे 40+ या संघाच्या समोर. या धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील हे आपण नक्कीच या सत्रामध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी टॉससाठी आम्ही वारंवार संपर्क साधतोय बघा. चार षटकांमध्ये 15 धावांची गरज आहे ती धुंद्रे 40+ या संघाला. चला वाजे टीमचा कॅप्टन इथं आलेला आहे. चिंचवली 40+ टीमचे कॅप्टन
आपण टॉससाठी संपर्क साधा लगेच. तर आम्ही काल 2 संघांना पॅनल्टी दिली आहे, तर आज सुद्धा काही करणार नाही, आज सुद्धा पॅनल्टी दिली जाईल. चला चिंचवली टीम लगेच आपण संपर्क साधा. 4 ओवर और 15 रनों का टारगेट यहाँ पर रखा है टीम शिवकर ने धुंधरे 40+ टीम के सामने. चलिए धुंधरे टीम बल्लेबाज भेजिए और जो बाकी के खिलाड़ी रहेंगे उनको मंच के ऊपर ही बैठना है, कोई भी इधर उधर नहीं भागेगा, अन्य जरूर अदरवाइज आपको पेनलाइज किया जा सकता है. तर मान्यवरांचा सत्कार केला जाईल. प्रकाशजी चौगुले ज्यांचं नाव संपूर्ण यूट्यूबवर गाजताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. भरपूर सारे सॉन्ग त्यांच्या माध्यमातून बनवले जातात. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण त्यांच्या आवाजामध्ये ऐकलंय. त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला या स्पर्धेसाठी सॉन्ग जरूर करण्यात आलं, तर त्यांचा इथे मात्र सत्कार करण्यात येईल. प्रकाशजी चौगुले एक सिंगर म्हणून ओळख जरूर पाहायला मिळते. अप्रतिम आवाज, गोड वाणी त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. इकडे बघ, इकडे बघ. प्रकाशजी चौगुले त्यांचा इथे आपण सत्कार जरूर पाहिला. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक पांडुरंगजी गायकर त्यांच्या समेत समीरदादा पाटील त्यांच्या हस्ते पण इथे साहेबांचा सत्कार जरूर पाहिला. त्यांची उपस्थिती खूप मोलाची ठरली. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. तर नेरे गावातील आरोग्य सेवक आपल्याला जरूर पाहायला मिळतील. जगदीशजी पाटील साहेबांचा इथे मात्र सत्कार केला जाईल. देवठाणला त्यांचं आपल्याला जरूर पाहायला मिळते स्थान. तर मान्यवरांचा आपल्याला इथे मात्र सत्कार केला जाईल. मी दर्शनजी यांना विनंती करेन, मान्यवरांचा इथे मात्र सत्कार केला जाईल. नेहमी समाजाच्या हितासाठी त्यांचं आपल्याला कार्य जरूर पाहायला मिळते. त्यांचा इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. त्यांचंही स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम, शुभ स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचा सत्कार आपल्याला जरूर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. माई शिवदार शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर दर्शनबाई शेलके त्यांचा इथे मात्र सत्कार करण्यात येईल. दर्शनबाई शेलके मी विनंती करेन आमचे पांडुरंगजी गायकर त्यांच्या हस्ते तिथे मात्र आपण साहेबांचा सत्कार करतोय. दर्शनदादा शेलके आपण जरूर पाहतोय. मान्यवरांचा तिथे मात्र सत्कार जरूर पाहायला मिळते. उपस्थिती त्यांची खूप मोलाची राहिली. या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळाली. त्यांचाही सहर्ष स्वागत, वेलकम, शुभ स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिथी देव भव. सर्व मान्यवरांचा सत्कार करणं म्हणजे आयोजकांचं कर्तव्य आणि ते कर्तव्य बजावत असताना आमची संपूर्ण आयोजक मंडळी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ओटू अमित पाटील तारा यांच्याकडे आपण बोलू. चला चिंचवली टीम कॅप्टन या लगेचच. टॉस या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मला वाटते चिंचवलीचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचता आहेत आता. जरूर यहाँ पर 15 रनों का टारगेट रखा है. आसान सा कैच छूटता हुआ नजर आया. पहली डॉट गेंद आई थी, एक और डॉट गेंद की समाप्ति नजर आते भी 15 रनों का पीछा करते समय काफ़ी अच्छा यहाँ पर गेंदबाजी दिखाते हुए नजर आ रहे हैं प्रशांत पाटिल. पहली गेंद तेज तर्रार डॉट आई थी, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर कैच के लिए थोड़ा मौका बना था, लेकिन कैच हाथ से छूटता हुआ नजर आया था. एक और डॉट गेंद की समाप्ति. इस ओवर की चौथी गेंद राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज प्रशांत पाटिल. इस बार देखिए एक और तेज तर्रार गेंद. जिस तरीके से टीम धुंधरे 40+ ने गेंदबाजी की थी, पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 1 रन खर्च किया था, वो छवि कहीं ना कहीं इस ओवर में यहाँ पर नजर आती भी. 4 गेंदों में 1 रन यहाँ पर खर्च करते हुए नजर आ रहे हैं. अभी भी इस ओवर की
2 गेंदें शेष है बल्लेबाजी मार्ग पर मच्छिंद्र जो 2 गेंदों में 0 रन बनाते हुए नजर आ रहे और जरूर नॉन स्ट्राइक रेट के ऊपर विलास उसाटकर 2 गेंदों में सिंगल रन और जरूर जिनको एक जीवनदान मिला है वो खिलाड़ी नॉन स्ट्राइक रेट के ऊपर। फिर एक बार प्रशांत तैयार, इस बार देखिए बल्ले के बीचों बीच गेंद हवा में, यहाँ पर खिलाड़ी कोशिश करते हुए व्हाट अ कैच, काफी जबरदस्त कैच पकड़ते हुए राकेश पाटिल। जरूर उल्टी दिशा में वहां पर भागना था और उसके बाद कैच को लपकना इतना आसान कैच होता नहीं है, लेकिन 40 प्लस के ये खिलाड़ी ने जबरदस्त तरीके से यहाँ पर कैच को लपका और पहला झटका लगता हुआ धुंद्रे 40 प्लस टीम को। टीजे छत्रपती क्रिकेट संघ नेरे गावाचा, अनिल पाटील स्पॉन्सर हाय या संघाचा, अनिल पाटील स्पॉन्सर हाय या संघाचा, अनिल पाटील स्पॉन्सर हाय या। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं आमचे सी.के. पाटील सर, सांगदेवजी पाटील, त्यांचे ते आगमन, त्यांचे तर मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल। एक शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ओळख नेरे गावामध्ये आपल्याला एक नेरेक शालामध्ये आपल्याला त्यांचा इथे मात्र सत्कार करण्यात येईल। सी.के. पाटील सर वाजे गावातील एक शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ओळख, नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचे इथे स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल। सी.के. पाटील सर वाजे यांचे इथे मात्र आपण सत्कार पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून। मान्यवरांचं स्वागत, आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। जाऊ पण मॅच कडे, मॅच इंपॉर्टंट है। अमित पाटिल तारा, इस बार देखिए क्या जबरदस्त तरीके से गेंदबाजी होती हुई पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रनों का पीछा करते हुए टीम धुंद्रे 40 प्लस 1 रन देकर एक सफलता प्राप्त की। प्रशांत पाटिल ने अभी 3 ओवर का खेल बाकी है, 14 रनों की जरूरत है। ट्रेलर अपने देखा है, पिक्चर अभी बाकी है। क्या यह पिक्चर यहाँ पर हिट होती हुई नजर आएगी या फिर फ्लॉप होती हुई नजर आएगी, ये आने वाले 3 ओवर में जरूर पता चलेगा। 2 टीमों के बीच में टॉस भी यहाँ पर किया जाएगा, चिंचवली और वाजे 40 प्लस। तर नक्कीच 2 संघांमध्ये टॉस करू आपण, एका बाजूला वाजे एका बाजूला चिंचवली। चला 2 कॅप्टन आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये, आपण 2 संघांमध्ये टॉस करू। एका बाजूला आपण वाजे पाहतोय, एका बाजूला चिंचवली पाहतोय, 2 संघांमध्ये टॉस। दर्शनदादा शेळके त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय 2 संघांमध्ये। एका बाजूला आपण पाहतोय चिंचवली, एका बाजूला वाजे। टेलिस कॉल आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल हेड, आणि तिथे मात्र टॉस जिंकलाय टीम वाजेने आणि डिसिजन फिल्डिंग बॅटिंग करायची आहे टीम चिंचवलीला। दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत। ओव्हर टू अमित पाटिल। जरूर पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर गार्ड के ऊपर 1 रन लगती हुई एक सफलता भी प्राप्त की थी गेंदबाज प्रशांत पाटिल ने। अब दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर विष्णु भगत गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज विलास उसाटकर, जिनको एक जीवनदान मिला है, क्या जीवनदान का फायदा उठाते हुए इस मैदान के ऊपर नजर आएंगे। विष्णु तैयार, पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, गलतियां यहाँ पर करते हुए विष्णु भगत यहाँ पर नजर आते हुए। सिंगल रन जरूर यहाँ पर मिलेगी बल्लेबाज के लिए, खुलकर खेलने का मौका था, लेकिन यहाँ से 1 रन जरूर बनेगी। ये अंपायर टाइम अलर्ट है। फिर एक बार विष्णु भगत यहाँ पर तैयार, शॉर्ट पिच गेंद, काफी अच्छा शॉट, क्रिकेट की खूबसूरती नजाकत यहाँ पर दिखाई थी, खिलाड़ी कोशिश करते हुए, लेकिन आखिरकार गेंद सीमा रेखा के बाहर। शानदार चौका आता हुआ टीम धुंद्रे 40 प्लस के लिए। थँक्यू डीजे मास्टर। खरं तर हे गाणं ज्याने गायलं ते सन्माननीय
प्रकाशदादा चौगुले या स्पर्धेतून निरोप घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही नक्कीच हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी आपला अमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिला है. इस बार देखिए इस गेंद को खेला है लॉन्ग ऑन के रीजन में, खिलाड़ी तैनात दूसरे के लिए कोशिश करते हुए, और देखते ही देखते दूसरा रन पूरा. पहले ही टारगेट कम है, पहले ही गरीबी और उसमें अब आटा गीला होता हुआ नजर आ रहा है. 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. 2 रन के साथ टीम की टोटल पहुंचती हुई 8 रन स्कोर कार्ड के ऊपर 15 का पीछा करना, यानी कि अभी भी 15 गेंदें शेष, जीतने के लिए 7 रनों की जरूरत. पहला ओवर काफी अच्छे तरीके से वहां पर फेंका गया था, लेकिन इस ओवर में रन यहां पर आते हुए नजर आ रहे. फिर एक बार लॉन्ग ऑन की रीजन में जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर. पहला छक्का आता हुआ बल्लेबाज से ये छक्का आता हुआ. अब सिर पर सिर्फ एक की जरूरत है. फिर एक बार गेंद हवा में जाएगी, ये भी गेंद सीमा रेखा के बाहर, और यहां से ये सॉरी जरूर वहां पर फील्डिंग अच्छी तरीके से की है. सिंगल मिलेगी, लेकिन सिंगल के साथ अब मैच यहां पर फिनिश होता हुआ. 15 रन यहां पर पूरे होते हुए, और ये मुकाबला जीती भी धुंधरे 40+. मुझे ऐसा लगा था कि ये गेंद बाउंड्री लाइन से बाहर गई, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग हुई थी, और ये सिंगल रन भी यहाँ पर पूरा हुआ, और धुंधरे 40+ ने ये मैच को जीता है. चलिए नेक्स्ट मैच चिंचोली और वाजे, जिस भी टीम ने टॉस जीता है, शायद वाजे टीम ने टॉस जीता है, तो जो कुछ भी डिसीजन रहेगा